शिक्षण हे व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे आहे। शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान आणि कौशल्ये सुधारतात आणि व्यक्तिमत्व आणि वृत्ती विकसित होते। शिक्षणामुळे समाजाचा विकास आणि प्रगती जलद गतीने करण्यास मदत होते। स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा वसा जोपासणाऱ्या करंजकर प्रशालेला मालकीची इमारत नव्हती, तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत भवानी पेठ येथील मनपाच्या 2 नंबर शाळेच्या परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या मनपा शाळा क्रमांक 25 ची इमारत करंजकर प्रशालेला भाडे तत्वावर देण्यासंदर्भात ठराव पारित करून घेतला, अशी माहिती माजी नगरसेवक सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली। करंजकर विद्यालयाला गेल्या अनेक वर्षापासून त्यांना शाळेसाठी जागा हुडकत होते, परंतु 2017 आणि 18 मध्ये ज्यावेळी सोलापूर महानगरपालिकेचं शाळा द्यायचं विषय आला, त्यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील ढोरगल्ली येथील शाळा क्रमांक 5 हे प्रामुख्याने करंजकर विद्यालयाला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्या विद्यालयाला देत असताना या शाळेची परिस्थिती बघितलं तर म्हणजे हे पूर्ण इमारत पूर्ण मोडकळीस आली होती, परंतु महानगरपालिकेने जेव्हा करार झाला त्यावेळी सगळी डागडुजी म्हणा रिपेरी हे सगळे करंजकर विद्यालयाने करून घ्यायचं या ठिकाणी त्या करारमध्ये झालं। आणि त्या कराराच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही आलो असता की एक वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेल्या 20-30 वर्षापासून जी घाण होती ती घाण काढण्यासाठी त्यांना 2 महिने लागले। म्हणून आम्ही मालकांना विनंती केलेली आहे की आपल्या आमदार फंडातून ह्या शाळेला काही प्रमाणात आपल्या आमदारकी ह्या ह्याच्यातून निधी द्यावं आणि ही शाळा करंजकर विद्यालय गेल्या 200 वर्षापूर्वीची शाळा या ठिकाणी आपल्या भागातील शहर उत्तरमधील शाळा असल्यामुळं आपल्या भागात एक चांगली शाळा या ठिकाणी ठेवण्याचा संकल्प माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि या प्रभागातले सगळे नगरसेवकांनी या ठिकाणी या शाळेला जागा दिल्याबद्दल आणि मालकांनी परवाच आम्ही पत्र दिलं करंजकर विद्यालयाने की थोड्या दिवसात या ठिकाणी निधी देऊन हे सुशोभीकरण करण्याचं या ठिकाणी सांगितलं। बंद अवस्थेत असलेली मनपा प्रशालेची इमारत करंजकर प्रशालेच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर दानशूरांच्या मदतीने शाळेची इमारत दुरुस्त करून घेण्याचे काम हाती घेण्यात आले। करंजकर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करंजकर प्रशालेचे माजी विद्यार्थी भाजपचे युवा नेते राजकुमार पाटील यांनी केले। गोरगरिबांचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असल्यानं त्यांना इमारत अतिशय महत्त्वाची आणि गरजेचं होतं। या शाळेचं एक चांगलं सुशोभीकरण, एखादी शाळा जर चालू स्थितीमध्ये असेल ते परिसरही चांगल्या पद्धतीचं राहतं आणि ते वातावरणही चांगलं राहतं। डोरगल्ली म्हणा, घोंगडे वस्ती म्हणा, शाहीर वस्ती म्हणा, या ठिकाणी या भागातील सगळ्या नागरिकांना, मोनाळीमोळ असेल, घोंगडे वस्ती असेल, या सगळ्या भागातील मोलमजूर करणाऱ्या गरीब शिकणाऱ्या शाळेतले विद्यार्थी या शाळेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं या ठिकाणी घडून येतं। विशेष म्हणजे या शाळेच्या माध्यमातून देशमुख मालकांनी चांगला निधी द्यायचा संकल्पही त्यांनी केलेला आहे। गेल्याच 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक भूमिपूजनाचा कार्यक्रम या भागात झालेला आहे। मग त्या माध्यमातून देऊनसुद्धा माजी विद्यार्थी म्हणून या शाळेतले विद्यार्थीही थोडंफार मदत या शाळेला करतायत। मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या भागातील ही शाळा चांगल्या पद्धतीने टिकण्यासाठी किंवा मदत जे काही कोणी मदत कार्य करत असतील तर या शाळेच्या इमारतीसाठी थोडंफार मदत कार्य करावं असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो। शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या तुमच्यासमोर बोलतोय। दरम्यान प्रशालेचे माजी विद्यार्थी भाजपचे युवा नेते राजकुमार पाटील यांच्याकडून या प्रशालेच्या परिसरात पाण्याची गरज भागवण्यासाठी बोर मारून देण्याचा संकल्प केला होता, तो पूर्ण केला आणि करंजकर प्रशालेला इमारत मिळवून देण्याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सकारात्मक असा पाठपुरावा माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी केला, असं म्हणत भाजपचे माजी सभागृह नेते संजय कोळी आणि राजकुमार पाटील यांचा करंजकर प्रशालेच्या वतीने संयुक्त सत्कार करण्यात आला। यावेळी करंजकर प्रशालेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते।